बीड मध्ये आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय आणि जोरदार पावसानं हाहाकार माजून ठेवलाय. नद्या नाल्या एक झाल्यात, शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अरे मुकी जनावरं सुद्धा वाहून गेली रे. एवढं दुर्दैव आहे. आणि आता सरकारला हात जोडून विनंती, त्यांना फक्त मदत करू नका तर तात्काळ मदत करा, कारण त्यांना आपली गरज आहे. सर्वात अगोदर सगळ्या मंत्र्यांनी ना खुर्ची थोड्या बाजूला ठेवा आणि बांधावर जा. बघा शेतकऱ्यांचे काय हाल चाललेत. आणि खरंच आज आहे ना, आजपर्यंत कोणत्याच आमदाराला चांगलं म्हणलो नाही, पण आज 6 गावामध्ये 44 लोक अडकले होते. पण सगळ्यांना हेलिकॉप्टरच्या द्वारे सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं सुरेश अण्णा धस, जे तिथले प्रतिनिधी ना सुरेश अण्णा, त्यांनी. खरंच अण्णा तुमचा अभिमान वाटतो, जे आज तुम्ही गरिबांमध्ये जाऊन गरिबांच्या वेदना समजून त्यांना ज्या पद्धतीनं मदत करतायत ना. खरंच अण्णा सलाम तुमच्या कार्याला. कारण आजपर्यंत स्वतःची घरं भरणारेच आमदार पाहिले होते, पण आज आहे ना, लोकनेता कसा असावा तर तो तुमच्यासारखा असावा. संपूर्ण महाराष्ट्राला कळालं.